नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झणझणीत चमचमीत आगली वेगळी अंडा करी. तर ही अंडा करी तुम्ही भातासोबत खा, चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, अप्रतिम चवीची होते आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. एका साईडला कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे आणि खोबरं व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरती छान असं खरपूस रंगावरती खोबरं भाजून घेतलंय. खोबरं भाजल्याच्या नंतर काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये 1 चम्मच तेल घालायचं आहे आणि कांदा, टोमॅटो आणि लसूण हे सर्व घालून घ्यायचं आणि हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलाय आणि मीडियम फ्लेमवरतीच छान असं हे परतून घेतलंय. आता हे थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया. तोपर्यंत इथे आपल्याला अंडी सोलून घ्यायची आहेत. तर इथे मी अंडी उकडवून घेतलेली आहेत. 4 अंडी घेतलेत. तुम्हाला जेवढी पाहिजेत त्यानुसार तुम्ही अंडी घ्या. अंडी शिजवताना मीठ घालायचं म्हणजे छान अशी आपली अंडी शिजली जातात. तर इथे मी अंडी सोलून घेतल्यात आणि अंडी सोलल्याच्या नंतर सुरीने अशा पद्धतीने कापून घ्यायची. असे मधून थोडे कट केलात ना तर मसाला व्यवस्थित असा आतमध्ये भरला जातो अंड्यांमध्ये आणि चव सुद्धा खूप छान लागते अंड्यांची. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि जे कांदा, टोमॅटो, लसूण हे सर्व घालून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठं सुद्धा यामध्ये मी घातलेले आहेत. त्याने चव खूप अप्रतिम येते. नक्की या पद्धतीने तुम्ही वाटण तयार करून बघा. खूप छान चवीला होतं हे वाटण. तर मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं. आता इथे मी मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलंय. एका साईडला कढई गरम करायला ठेवले आणि कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल गरम करायचं आहे. एक मोठा चम्मच तेल घालून घेतलंय. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अंडी घालून घ्यायची आहेत. तर अंडी आपल्याला शालो फ्राय करायची आहेत. थोडीशी वरून अशी खरपूस रंगावरती परतून घ्यायची आहेत. तर इथे चम्मचने न परतता अशा पद्धतीने कढई इकडून तिकडून हलवून अशा पद्धतीने परतून घ्यायची. आणि इथे एक म्हणजे नॉनस्टिकचंच कढई घ्यायची म्हणजे अजिबात बुडाला लागत नाहीत अंडी. अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित अशी अंडी ही तळून घेतलेली आहेत, भाजून घेतली आहेत. तर ती काढून घेतलीत आणि त्याच कढईमध्ये एक मोठा चम्मच इथे मी तेल घालून घेतलंय. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला जे वाटण तयार आपण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे मी वाटण घालून घेते आणि वाटण घालून झाल्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायची आणि हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत छान परतलं की आपली जी अंडा करी आहे ती खूप छान तयार होते. इथे पाहताय बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे वाटणाला. त्यानंतर 5 चम्मच हळद, 2 मोठे चम्मच तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक मोठा चम्मच गरम मसाला घातलाय. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला जरी घातलात तरी सुद्धा चालेल. आणि व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. जास्त दाटही नको आणि जास्त सैलही नको आहे. त्या कन्सिस्टन्सीमध्ये इथे पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि
आता यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहेत, तर त्याआधी हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर. इथे पाहताय रंग तर खूप भन्नाट आलेला आहे. तर यामध्ये आता अंडी सोडून घेते. सर्व अंडी व्यवस्थित सोडून घ्यायची. नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी अंडी घालून घेतलेत आणि ही ग्रेव्ही आहे ती वरून अशी घालून घ्यायची अंड्यांवरती. अप्रतिम चवीची होती ही अंडा करी. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी करून दाखवलेली आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित अशी अंडाकरी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आणि इथे पाहताय छान अशी आपली अंडाकरी तयार झालेली आहे. सुगंध तर खूप छान आणि मस्त असा दरवळत आहे घरभर. तर ही अंडाकरी तुम्ही भातासोबत खा, भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, तेवढीच चवीला भन्नाट लागते. रंग तर तुम्ही पाहताय खूप सुरेख आणि सुंदर असा रंग आलेला आहे अंडाकरीला. तर गॅस आता बंद केला आहे आणि यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे आपली अंडाकरी तयार झालेली आहे. खूप छान होते ही अंडाकरी. एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीत किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.